चिकन पण एकदम सॉफ्ट आहे. घी रोस्टमध्ये बघितलं नाही आता जस्ट म्हणून दाखवलं तुम्हाला. सॉफ्ट आहे. पटकन लगेच तुटतं चिकन घी रोस्टमध्ये. आपण हे मागवलंय रावस फ्राय. लास्ट टाइम पण आपण मोठा आलोय कोकोनटमध्ये आलोय. यावेळेला आपल्याबरोबर बाबा, आई आणि स्नेहा, आई, ऋतुजा आहे, मी आहे, मी पण आहे. स्वतः आपण काय मागवलंय? आपण मागवलंय प्रॉन्स बन गार्लिक सूप. हां हां रवा बोलतो रावस. हां आणि प्रॉन्स चिली आणि क्रॅब तंदुरी. अरे वा, चांगलं आहे. भारी मागवलं. मोठी ऑर्डर केली आहे. आणि इकडे मस्त आहे, म्हणजे ॲम्बियन्स चांगला आहे. आम्ही लास्ट टाइम पण मी आता स्पेशल ब्लॉग केलेला फक्त हॉटेलचा. आता हा फॅमिली ब्लॉग आहे. आपण पण विचारत आपल्याला पण. आणि आजकाल सगळीकडे तेच चालू आहे ट्रेंडिंग, की आपण जे काय खातो ते विचारून खायचं, की आपण नवीन काय डिश खातो आहे विचारतात कशी बनते, काय बनते, ह्याचे फायदे काय. माहिती 2 फायदे. एक तर आपल्याला माहिती पडतं आपण काय खातो आहे ते, आणि दुसरी गोष्ट आपण घरी बनवू शकतो, हो ना. असं आहे. सो लेट्स सी, बघूया. तिथे 2 स्पेशल चेअर पण त्यांनी ठेवले आहेत मला वाटतं. कोणाला एक्स्ट्रा ॲडिशनल चेअर लागले. चलो. म्हणजे ह्याच्या बाहेर पण ही जी काच आहे ना, काचाच्या बाहेर पण थोडी लाईन अशी जाते ना, ती तिकडे बसायला जागा आहे. मला तर वाटतं जास्त 100च्या आसपास असेल कॅपॅसिटी यांची बसायची. इकडे 100 लोक बसत असेल ऑलमोस्ट तिथे. ॲम्बियन्स पण चांगला आहे. सो आपण आता सूप मागवलेत. कुठले सूप मागवले बोलले तू? प्रॉन्स बन गार्लिक. ओके. हा आपला सूप आलेला आहे प्रॉन्स बन गार्लिक. हा लास्ट टाइम पण आपण घेतलेलं ना, चांगला होता. कसं आहे? चांगलं आहे. थोडं वेगळं आहे. बसून जास्त काल आपण खाली नाही ना, ते कालचं आज कवर होतं आहे. मला वेगळं लागलं पाहिजे. या सूपमध्ये आपल्याला पहिली गोष्ट तर प्रॉन्स आहेत. कोरिएंडर म्हणजे हे आहे ना, काय का कढीपत्ता आहे. गार्लिक कढीपत्तावरती गार्निशिंग करायला. कढीपत्ता नाही, आपलं कोथिंबीर, कांद्याची भात आहे, स्प्रिंग ओनियन आहे, गाजर आहे, लसूण आहे, गार्लिक आहे ना थोडंसं. हां, हा एक वेगळा आम्ही प्रकार ट्राय केलेला थोडासा. सो आता आपण आपलं काय आली डिश कोणती? प्रॉन्स चिली आली. आता घेऊन येतो. ते फिशसाठी म्हणजे याच्यासाठी काय मागवलं आपण? हां, रावससाठी ना. प्रॉन्स चिलीमध्ये ना प्रॉन्स मोठे आहेत, हो ना. कसा सांग? एवढाच माईक नाही. कसं आहे? चांगला आहे, टेस्टी आहे. आईला विचार कसं आहे प्रॉन्स. थोडंसं असतं त्यांचं, गरम आहे. तुम्ही खाल्ला काय कोणी? ते काय आहे? हे काय आलंय? बेबी सुरमई तवा फ्राय. आपण हे मागवलंय रावस फ्राय. लास्ट टाइम पण आपण मोठा त्याने पीसेस केले. अख्खा मासा होता आणि त्यांनी मध्ये असे कट करून दिलेला. हो,
आता आपण रावस काय बोललो आपण फ्राय, तवा फ्राय अख्खाच्या अख्खा मागवला आपण ते लास्ट टाइम आम्ही त्याला थोडं हे केलेलं. ते सांग टेस्ट करून एकाने काय का समजा का टेस्ट. ओके प्लेटमध्ये संपू द्या. हां एक एक आपलं काय आलं ते तंदुरी. क्रॅब तंदुरी आली आहे खतरनाक. आवाज कसा आहे? रावस मस्त आहे, फ्रेश आहे. फ्रेश आहे आवाज. आवडला काटे आहेत त्याच्यात. काटे नाही. रावसला काय चक्का नको खाऊ मग. काटे आहेत. काय रे आहे मस्त. हो ना हो छान आहे. सॉफ्ट आहे ना एकदम. बघू सॉफ्ट आहे एकदम मस्त आहे. सॉफ्ट आहे. फ्रेश वाटतं तुम्हाला. आणि नाही माझ्या मध्ये काटे. तू खाल्ला काय रावस कसं आहे रावस. अरे ह्यानी पहिले ना मला आवडलं का माझ्या ह्यानी डिझाईन चांगलं करतात, डेकोरेट चांगलं करतात. आजकाल ते नवीन पद्धत आहे ना, प्लेट पण फिशसारखी वापरली आणि त्याला डेकोरेट पण फिशसारखं करतात. आणि जे कढीपत्ता आहे त्याच्यावरती आणि नंतर ना यांची मँगलोरियन पद्धत वेगळी आहे. मँगलोरियन थोडा आवाज मला असेल सर्दी झाली तेव्हा. आणि मस्त छोटे छोटे पीसेस केलेत. आणि बघशील ना इकडे बघ बघ हे घीमध्ये केलं आहे का? नाही ना ऑइल फ्राय. ऑइल फ्राय ना. हे सॉफ्ट आहे पण लगेच तुटलं बघ एका बोटाने. फ्रेश एकदम. हे बघ मच्छीला वास नाही. वास नाही येत. फ्रेश एकदम. मस्त कढीपत्ता खावा नेहमी आणि फ्रेश आहे. हा बेबी आहे ना, बेबी रावस आहे. मस्त आहे. हे आम्ही सेकंड टाईम खातो आहे रावस. मागे पण आम्ही रावस खाल्ला तेव्हा अख्खा आलेला. आज त्यांनी म्हणजे क्राऊड जास्त पण त्यांनी पीसेसमध्ये दिला मला मध्ये. पण डेकोरेशन तसंच केलं त्यांनी. रावस एक इकडा तंदुरी स्नेहाचं आहे. स्नेहाचा खेकडा आहे तो. स्नेहा खाणार आहे. स्नेहा खाणार आहे. स्नेहा बिझी आहे खाण्यामध्ये. तिला हां ती म्हणते चांगला पण खाता येत नाही कारण का ते कापायला थोडा लागतं ना. अडकिता दिला इकडे. सो आता आपलं आमचं खाऊन झालेलं आहे ते सगळं. हे रावस तवा फ्राय, खेकडा तंदुरी ना आणि प्रॉन्स खाऊन झाले. सूप दोन झाला प्रॉन्सचा. आता काय मागवलं आपण एक सुरमई पुली मच्छी आणि चिकन घी रोस्ट, 2 नीर डोसा आणि एक अप्पम मागवला. तर प्लेट्स त्याला की बघूया आपण कसं वाटलं लागे बाकीचं. सो आता आपलं डिश आलेली आहे.
सुरमई पुलई, सुरमई पुली मच्छी, नीर डोसा आणि हे काय आहे? प्रॉन्स नहीं ना ये? हम लोग का प्रॉन्स नहीं, हम लोग का चिकन है। चिकन है। हे चिकन घी रोस्ट आहे. त्यामध्ये घी रोस्ट मध्ये तुम्हाला बघायला ना हा तेव्हा असं मला पण तिकडे आतमध्ये असं वाटलं शूट करताना प्रॉन्स असं की काय. सुरमईचे पीस पण तगडे आहेत, मोठे मोठे तगडे आहेत पीस, सुरमईचे पीस मजबूत. कुठे अप्पम कुठे आहे? लहान इकडे होत आहे ना अप्पम आहे, आता देखत दे. हा इकडे माझ्याकडे पण आहे ना, एक आहे ना, इथं आहे ना एक. हा स्नेहाला आवडला काय? स्नेहाला विचार ऍक्शन कर फक्त. मम्मीला पण आवडलं, काहीतरी आवडलं बाबा. आवडलं? काहीतरी आवडलं हो, चांगलं आहे. चिकन ना होय, घी रोस्ट चांगला ना. ते आई सांग कसं आहे ते पुली मच्छी, ते मच्छी कोण बघते कशी वाटते. ते चिकन आहे. हा ते चिकन आहे. माझी चिकन घी रोस्ट मध्ये काजू आहे. चिकन घी रोस्ट मध्ये काजू आहे. स्पेशालिटी यांच्याकडे आहे, स्पेशालिटी आहे. हा एक चांगलं आहे, गोडच लागतंय. चला आणि हे प्लेट क्लिअर करायला बोल त्याला, हे प्लेट बोल त्याला क्लिअर करायला, हे क्लिअर करणे बोल. हा चला चला सगळ्यांनी जेवू घेवा हा ना. ग्रेव्ही छान आहे. हां मी रिपीट करतो कारण आज माईक तिकडे दिला नाही मी, दुसरा माईक, तर म्हटलं तर मी रिपीट करतो त्या गोष्टी. चला सगळ्यांनी जेवू घेवा. आलं अप्पम थोडा वेगळा आहे, थोडा बघ आता ते तव्यावरती करतात ना कढईमध्ये, कढईत थोडा स्टिकी थोडासा असतो बघ. आणि तो स्टिकी नाही आहे तुमचा रवा डोसा बघ, स्टिकी नाही आहे. म्हणून ह्याला बघ हा एवढा नाही आहे, एवढा नाही आहे. हा थोडा ड्राय असतो, तो थोडा लिक्विड फॉर्ममध्ये असतो ना. घावणा आहे, प्रॉपर डोसासारखं आहे. आणि हे कर्नाटकमधली मँगलोरमधली मँगलोरमधली फेमस डिश आहे. हां मी आता घी रोस्ट मागे खाल्लेला चिकनचा, आता मी जरा हे पुली मच्छी आहे ना त्याला ट्राय करतो ना. आपला अजून एक नीर डोसा आलेला आहे, तो एवढासा चमकणार होतो बघ, चमकणार होता. अप्पम चमकत नाही ना, घावणा आहे. आणि आता पण पुली मच्छी ते ट्राय करूया. मस्त आपल्या कोकणातलं जरा मॅचिंग आहे. आणि बघ मच्छी बघ काय सॉफ्ट आहे, हे बघ हे बघ मच्छी बघ काय सॉफ्ट आहे, हे बघ सॉफ्ट आहे मच्छी. एक मिनटं त्यात काटा आहे, हे बघा मस्त आहे, टेस्टी. खाऊ घ्या सगळ्यांनी. सुरमई घेतली मी, सुरमई ह्याच्यामध्ये, त्यामध्ये ऑप्शन पण असेल ना अजून मच्छीला. हां चालेल, आता गर्दी वाढली आहे, जेवून घेऊया. चला येऊ का. चिकन पण एकदम सॉफ्ट आहे, घी रोस्टमध्ये बघितलं नाही आता जस्ट म्हणून दाखवलं तुम्हाला. एकदम सॉफ्ट आहे, पटकन लगेच तुटतं चिकन घी रोस्टमध्ये. आणि सगळ्या डिशमध्ये बघा कढीपत्ता आहेच आहे सगळीकडे, बघा कढीपत्ता खाली केळीच्या पानामध्ये देतात सर्व करून, सगळं आहे ना ते. हाँ इसमें ही कर देना पूरा, मध्ये काय सेंटरला घे तू, नाही तसं नाही, त्याला डिश तुझ्या स्क्रीनला मजा आली पाहिजे. डिश आले आले. हां हां ह्याला डायरेक्ट आलं. हां सेंटरला घे ना ते सगळे मस्त पैकी. आता गडबड आईस्क्रीम खात आहेत, जे मँगलोरचा फेमस आहे ते, आणि सगळे मजा करतात. मी नाही खात आहे कारण मला सायन्स सर्दी आहे, मला रीच घ्यायचीच नाही ऑलरेडी. आता पण आलोय पुण्यावरनं, आता मला त्रास झाला आहे.
ते हवंय अजून. हे तुम्ही मँगलोरला गेलात ना कधी कोणी तर तिकडे पब्बाचा आईस्क्रीममध्ये हे गडबड आईस्क्रीम खा. सगळ्यांनी गडबड आईस्क्रीम खूप फेमस आहे पब्बाज आईस्क्रीममध्ये ना. पब्बाजमध्ये पण मी ऐकलं आयडियल पण चांगलं आहे. आयडियल जुनं आहे. आयडियल जुनं आहे. पण मी पब्बास खाल्ले तर मी पब्बास. आयडियल पण चांगलं आहे. पब्बास चांगला आहे. हे पब्बासचं आहे गडबड आईस्क्रीम फेमस आहे. आयडियल पण चांगलं आहे. तुम्हाला हवंय? बरं आयटम होतं ना याचं. होय. आईस्क्रीम ड्रायफ्रूट्स फ्रूट्स बरेच आहेत. थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच. आणि हा एंटायर एरिया आहे इथे. ओके. आणि इकडे बघाल ना तर इथे 50 लोकांची किती जण का इथं कॅपॅसिटी आहे. इथे 50 जण बसू शकतात ना. हा एरिया 50 जणांसाठी आहे. आणि हा AC नॉन AC दोन्ही पण आहे म्हणजे. ओके ओके चला थँक्यू. लास्ट टाइम मी आपल्यावर होते. थँक्यू थँक्यू. हा रिसेप्शन आहे तुमचा. आणि ॲड्रेस बघायला बघा हे सायनचा क्रोमा तिकडे आहे. आणि त्यांच्याकडे बाकी स्नॅक सेंटर आहे यांचं आहे. आणि इकडनं का सायन किल्ला आणि इकडनं काय बोलू आपण ते मग सायन्स सर्कल. हां तिथे तिकडे त्यांचं ज्यूस सेंटर पण आहे. तर तिकडे हे कोकण म्हणून हॉटेल आहे. बरं वाटलं हो ना. बघा आता आपले आणि यांच्याकडे मेन म्हणजे यांच्याकडे एक बरं आहे व्हॅला पार्किंग आहे. हो ना व्हॅला पार्किंग आहे. गाडी कुठून येणार? खालून आहे ना तिकडं. थँक्यू मस्त वाटलं. गाडी इकडं बाहेर येईल तिथून पुढे जा. तुला बाय बाय. खेकड्याचे डाळ.